हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आणि 2021 या वर्षाचा आज शेवटचा दिवस. आजचा आपण द हिंदू बघतोय. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. आणि तेही सर्व जे डिस्कशन आहे ते आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून असतं. आणि विशेष करून अशा प्रकारचं लेक्चर डिलिव्हर करणं, द हिंदू समजावून सांगणं हे खऱ्या अर्थानं मराठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा ह्या उद्देशाने मी करत असतोय. त्यामुळं रोज आपण रेग्युलरली द हिंदू कशा पद्धतीनं आपण डिस्कस करू शकू हाच प्रयत्न माझा असतो आणि आपल्या सगळ्यांचा असतोय. सुरू करूया मग आजचा 31 डिसेंबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि वर्षाचा शेवटचा दिवस आहे. बघूया हा द हिंदू आज खऱ्या अर्थानं आपल्याला नवीन शिकवण काय देऊन जातोय ते. सुरुवात करूया तर मग पहिल्या न्यूजपासून. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज आहे ती वॅक्सिनेशनशी रिलेटेड असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामध्ये हेल्थ मिनिस्ट्री जी आहे ती लवकरच वॅक्सिन्स रिलेटेड विशेष करून प्रिकॉशन्स डोस जो दिला जाणार आहे त्याला आपण बूस्टर डोस सुद्धा म्हटलं जाते, म्हटलं गेलं गव्हर्नमेंटकडून. तो जो बूस्टर डोस दिला जाणार आहे त्याच्यासंबंधी जे फायनल डिसिजन आहे ती या आठवड्यात येईल असं हेल्थ मिनिस्ट्रीकडून सांगण्यात आलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि याच्या संबंधी सुद्धा प्रिकॉशन्स घेतले जातात की वरचेवर केसेस ज्या आहे त्या जास्तीत जास्त वाढत आहेत, सडनली वाढत आहेत, काही सिटीजमध्ये सडनली वाढत आहेत असं हेल्थ मिनिस्ट्रीने सांगितलं. आणि त्याच्या संदर्भातच प्रिकॉशन्स घेणं गव्हर्नमेंटची जी काय ठोस पावलं आपण उचलू शकतो या पॅन्डेमिकशी लढण्यासाठी, विशेष करून ओमायक्रॉनशी लढण्यासाठी ती गव्हर्नमेंटकडून उचलले जातात. इथं पिक्चरमध्ये हे दाखवले की रेल्वे स्टेशनवर कशा पद्धतीनं RT-PCR टेस्टसाठी पॅसेंजर थांबलेले आहेत. म्हणजे RT-PCR टेस्ट झाल्याशिवाय तुम्ही प्रवास करणं किंवा गर्दीमध्ये जाणं हे टाळण्यासाठी खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत आणि अशा प्रकारची पावलं गव्हर्नमेंटकडून उचलली जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळत आहे. हे सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. याच्यामध्ये आता जो बूस्टर डोस आहे तो खऱ्या अर्थानं जे सिनियर सिटीजन्स आहेत 60 इयर्स अँड अबाव, विशेष करून कोमॉर्बिडिटी ज्यांना आहे म्हणजे सहरोग जे काय असतील त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, असे काय इतर रोग त्यांना असतील त्यांना पहिल्यांदा बूस्टर डोस दिला जाणार आहे. त्याचबरोबर फ्रंटलाईन वर्कर आहेत, त्याच्यामध्ये हेल्थ केअर वर्कर्स आहेत, फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, अशा प्रकारचे जे वर्कर्स आहेत त्यांनासुद्धा बूस्टर डोस गव्हर्नमेंट देणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येते. हे सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग विशेष करून ही जी न्यूज आहे ना, हे जे सगळं बोललं जाते ते पॅन्डेमिकशी रिलेटेड बोललं जाते. आणि जो पॅन्डेमिक आहे तो खरं तर डिझास्टर मानला जातो यावेळेस. जो 2-3 वर्षात आपण डिझास्टरला तोंड देतोय तो खऱ्या अर्थानं हा डिझास्टर आहे. त्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंट जो सब्जेक्ट आपल्या सिलेबसमध्ये दिला आहे त्याच्या संदर्भात अशा प्रकारच्या पॅन्डेमिकशी लढण्यासाठी आपण काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे अशा प्रकारचा एक स्टडी तुम्ही करून ठेवायला पाहिजे. डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीतून हा क्वेश्चन विचारण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे तशा पद्धतीचाच स्टडी आपण करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपल्या सिलेबसचे रिलेशन जर याचं बघितलं तर सेक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट चा एक पॉईंट आहे सिलेबसमध्ये आपल्या आणि तो GS 3मध्ये येतो. GS 3मध्ये ज्या GS 3मध्ये इकॉनॉमिक्स वगैरे टेक्नॉलॉजी हे आहे ना सर्व, तिथंच सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंटचा एक ऑप्शन दिला आहे सिलेबसमध्ये आपल्याला. आणि त्याच डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारच्या पॅन्डेमिक जर आलं तर आपण कशा पद्धतीनं भविष्यात पावलं उचलणं गरजेचं आहे अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळं याची समज तुम्हाला असणारी इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. अशा प्रकारच्या डिझास्टरचा एक चांगल्या पद्धतीनं स्टडी तुम्ही करून ठेवायला पाहिजे. एवढंच इम्पॉर्टंट याच्यामध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती उत्तर प्रदेशशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि उत्तर प्रदेशमध्ये 2022मध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या ज्या निवडणूक आहेत त्या होऊ घातलेल्या आहेत. परंतु सुप्रीम कोर्टाच्या जशा काय गाईडलाईन्स आहेत सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करण्याचा प्रयत्न केला होता. आणि एकंदरीत सर्वांचं ह्या पॅन्डेमिकला बघता असं मत आहे की हे इलेक्शन होऊ नयेत. परंतु ज्या काय पार्टीज आहेत उत्तर प्रदेशमधल्या त्या या इलेक्शनच्या फेवरमध्ये आहेत. आणि त्यांच्यासोबत ज्यावेळेस मिटिंग झाली चीफ इलेक्शन कमिशनर जे आहेत सुशील चंद्रा यांची, त्यावेळेस त्या पार्टी ज्या आहेत त्या अशा प्रकारच्या डिसिजनला विरोध करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. म्हणजे पॉलिटिशियन एवढ्या खालच्या थराला गेलेत असं आपण इथं म्हणू शकतोय की यांना पॅन्डेमिकशी देणं घेणं नाही, लोक संसर्गजन्य रोगाचे शिकार होत आहेत त्याच्याशी काही देणं घेणं नाही, पण यांना इलेक्शन जिंकायचं आहे, इलेक्शनमध्ये निवडून यायचं आहे, निवडणूक लढवायची, मग त्याचे परिणाम लोकांना काहीही भोगायला लागू दे. मग अशा प्रकारचे सिच्युएशन, मग हे अशा प्रकारच्या पॉलिटिशियनला बघून खऱ्या अर्थानं पॉलिटिक्स जी आहे आपली
ती बदनाम झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि खऱ्या अर्थानं हे आपल्याला विचार करायला लावणारी गोष्ट आहे की इलेक्शन यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. मग जनता महत्त्वाची आहे की इलेक्शन महत्त्वाचं आहे हे जनतेला सुद्धा कळणं गरजेचं असते. आणि त्याच्यासाठी वेल एज्युकेटेड लोक असणं गरजेचं आहे. कुणाला मत करणं, कुणाला न करणं, नोटाचा कधी वापर करणं, याची समज लोकांना असणं गरजेचं आहे. जर लोकांना याची समज असती तर अशा प्रकारचे अस्ताव्यस्त वागणूक पॉलिटिशियननी केली नसती. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. त्याच्याशी रिलेटेड खरं तर आपण विचार करून ठेवणं गरजेचं आहे एक भारतीय जनता म्हणून. आणि त्याच्याशी रिलेटेडच मग प्रेस कॉन्फरन्समध्ये चीफ इलेक्शन कमिशनर सुशील चंद्रा जे आहेत त्यांनी स्पष्टीकरण हे दिलं आहे की ज्या पार्टी उत्तर प्रदेशच्या आहेत, महत्त्वाचे पक्ष रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांनी खऱ्या अर्थाने याला विरोध दर्शवला आहे की 2022 मधली इलेक्शन जे आहे ते पोस्टपोन करावे किंवा रद्द करावे, या डिसिजनला त्यांचा विरोध आहे. आणि त्यांचं स्पष्ट मत असं आहे की ते इलेक्शन कंडक्ट केले जावे, निवडणुका व्हाव्यात. म्हणजे यांचा मनसुबा वगैरे तुम्ही समजू शकता. बाकी यांच्यावरती बोलण्यासारखं चांगलं असं काही नाही आहे. आता याच्यामधून आपल्या सिलेबस रिलेटेड आपल्याला काय घ्यायचं आहे तर पहिला पॉईंट घ्यायचा आहे इलेक्शन कमिशनची स्थापना. इलेक्शन कमिशनविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. इलेक्शन कमिशन मग कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे का नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड आर्टिकल कोणता आहे, त्याच्याशी रिलेटेड पार्ट भारतीय राज्यघटनेमध्ये कोणता आहे, त्याच्याशी रिलेटेड इंडेक्स कोणता आहे भारतीय राज्यघटनेमध्ये, याची सर्व इन्फॉर्मेशन आपण विशेष करून काढून ठेवायला पाहिजे. हा पहिला पॉईंट आहे. त्याचबरोबर चीफ इलेक्शन कमिशनर असेल किंवा इलेक्शन कमिशनर असेल यांची नियुक्ती कशा पद्धतीनं होत असते, त्याची क्वालिफिकेशन काय आहे, याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आता इथं बोललं जाते काय तर असेंब्ली इलेक्शनविषयी बोललं जाते. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणू शकतो आपण त्याला. विधानसभेच्या इलेक्शनविषयी बोललं जाते, विधान परिषदेच्या इलेक्शनविषयी बोललं जाते. त्यामुळं आता स्टेट लेवलला इलेक्शन जी कंडक्ट केली जातात ती विशेष करून 2 सभागृहासाठी कंडक्ट केली जातात. ती 2 सभागृह कोणती तर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद अशा प्रकारचे 2 सभागृह असतात. आणि त्या 2 सभागृहांसाठी खऱ्या अर्थानं इलेक्शन ते कंडक्ट केले जातात. मग काही राज्यांमध्ये फक्त विधानसभा आहे आणि काही राज्यांमध्ये विधान परिषद पण आहे आणि विधानसभा पण आहे. मग विधानसभा आणि विधान परिषद असणारे राज्य कोणकोणते आहेत आणि फक्त विधानसभा असणारे राज्य कोणकोणते आहेत, याची एक लिस्ट तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. याचा एक डिटेल अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. समजते. हा दुसरा की पॉईंट आपला होऊ शकतो. याला अनुसरून खऱ्या अर्थानं या न्यूजला अनुसरून आपण या 2 की पॉईंटचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. मग आता या सिलेबसचे रिलेशन जर बघितलं तर हे दोन्ही की पॉईंटचं रिलेशन जे आहे ते आपल्या पॉलिटिक्सचे रिलेटेड येतं, पॉलिटीशी रिलेटेड येतं, भारतीय राज्यघटनेशी रिलेटेड येतं. त्यामुळं GS सेकंडच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काय नाही आहे. मग आता या न्यूजमध्ये जे आपल्याला बघायचं आहे ते इंटरनेटवरच आपण बघूया. ते कोणते आहे तर स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ही दोन्ही सभागृह असणारे स्टेट कोणकोणते आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग ते इथं इंटरनेटच्या माध्यमातूनच आपण खरं तर बघणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश एक आहे की ज्याच्यामध्ये स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल पण आहे, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पण आहे. त्यानंतर कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, महाराष्ट्र आहे, बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे. एवढी राज्य आहेत. एकूण 6 राज्य आहेत 2021च्या आत्ता आकडेवारी बघितलं तर. आणि या 6 राज्यांमध्ये दोन्ही सभागृह आहेत, विधान परिषद पण आहे आणि विधानसभा पण आहे. आणि बाकीच्या राहिलेल्या राज्यांमध्ये फक्त विधानसभा आहे, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली फक्त आहे, स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल तिथं नाही. समजते तुम्हाला. मग तुम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की विधान परिषद नसणारी राज्य कोणती आणि विधान परिषद असणारी राज्य कोणती. विधान परिषद असणं म्हणजे दोन्ही सभागृह असणं, विधान परिषद आणि विधानसभा. आणि विधान परिषद नसणारी राज्य म्हणजे काय तर फक्त तिथं विधानसभा असते. समजते. नॉर्मली राज्य चालवण्यासाठी विधानसभाच महत्त्वाची असते. त्यामुळं बऱ्याच राज्यांमध्ये विधान परिषद ही स्थापन केली गेली नाही, फॉर्म केली गेली नाही. परंतु काही राज्यांमध्ये विधान परिषद फॉर्म केली गेली. ती लिस्ट आपण इथंच आता बघितली. ती लिस्ट कशी होती, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश. ही 6 राज्य तुम्ही डिटेलमध्ये व्यवस्थितरित्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे व्यवस्थितरित्या नोट्स करून ठेवा, जेणेकरून कसा जरी क्वेश्चन याच्यावरती आला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको, यशस्वीरित्या तुम्ही त्याला सामोरं जाऊ शकताय. एवढंच इम्पॉर्टंट आहे. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ते नागालँडची रिलेटेड न्यूज आहे. आणि नागालँडमध्ये जो काही आर्मीमध्ये आणि सिव्हिलियन नागरिकमध्ये चकमक घडली, त्याच्यामध्ये काही सिव्हिलियन नागरिक मारले गेले, काही जवान जखमी झाले. त्याच्यामुळं आपसपा जास्त न्यूजमध्ये आला होता. आपसपा म्हणजे काय,
द आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट जो आहे त्याला आपण आपसफा म्हणतो. आणि त्याचं विशेष करून लॉंग फॉर्म त्याचं काय तर आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि हा प्रकार घडल्यानंतर खरंच आर्मीला स्पेशल पॉवर तिथं देणं गरजेचं आहे का, हाचा एक सवाल आणि समाज माध्यमातून जो काही प्रकार घडला त्याच्यावरती संताप व्यक्त केला जात होता. मग त्याच्या संदर्भात होम मिनिस्टर, युनियन होम मिनिस्ट्री जी आहे ती खऱ्या अर्थानं कदाचित आपसपा तिथून वापस घेते का काय, अशा प्रकारची सिच्युएशन निर्माण झाली होती. परवा दिवशीच्या द हिंदूमध्येच अशा प्रकारची न्यूज आपण बघितली होती. परंतु आता युनियन होम मिनिस्ट्रीकडून डिसिजन आले की पुढच्या 6 महिन्यासाठी हा आपसपा जो आहे तो आणखी एक्सटेंड केला गेलेला आहे, म्हणजे आणखी त्याचं विस्तारीकरण केलं गेलं आहे, म्हणजे इथून पुढं 6 महिना आणखी आपसपा तिथं लागू राहील. अशा प्रकारचं डिसिजन युनियन होम मिनिस्ट्रीनं दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आता याच्यातून की पॉईंट पहिला काय घ्यायचा आहे की जसं की मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं की आपसपा नेमकं काय आहे, किती राज्यांमध्ये तो लागू केला गेला आहे, याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. ते अत्यंत आवश्यक होऊन बसतं की आपसपाशी रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन असणं. कारण त्याचं हेच आहे की आपसपा जास्त न्यूजमध्ये आहे, खूप दिवसापासून न्यूजमध्ये, त्यामुळे आपसपाशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. आणि प्रीला सुद्धा मला वाटतं याच्यावरती क्वेश्चन विचारलं गेलं आहे, मेन्सला सुद्धा विचारलं गेलं आहे, त्यामुळे आणखी याच्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता होऊन बसते ज्यावेळेस न्यूजमध्ये असतो त्यावेळेस. त्यामुळं याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवणं गरजेचं आहे. समजते, एवढाच की पॉईंट खऱ्या अर्थानं याच्यातून आपण घेऊ शकतो. आणि सिलेबसचे जर रिलेशन लावायचं झालं याचं, म्हणजे सिलेबसचे रिलेट करायचं झालं तर आपण सिलेबस रिलेटेड काय करू शकतो, तर एखाद्या ॲक्टचा अभ्यास करणं खऱ्या अर्थानं हे कुठे येतं, पॉलिटीमध्ये येतं. आणि पॉलिटीचा जो अभ्यास आहे आपण कुठं करत असतोय, GS सेकंडमध्ये करत असतोय. त्यामुळं ही जी न्यूज आहे ती GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे, IMP आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काय नाही आहे. दुसरा की पॉईंट घ्यायचा झाला तर मग काय घेऊ शकतो आपण, तर नागालँडचं लोकेशन काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन, म्हणजे मॅप रिडिंगच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं आहे. आणि मॅप रिडिंग आपण कुठं करत असतोय, तर जॉग्राफीमध्ये करत असतोय. आणि जॉग्राफी हा सब्जेक्ट जो आहे तो GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही न्यूज GS फर्स्टच्या दृष्टीतून सुद्धा महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काय नाही आहे. पुढची न्यूज आहे ती चायनाशी रिलेटेड आहे. आणि चायनानं पुन्हा एकदा खोडसाळपणा केलेला आपल्याला पाहावयास मिळते. प्रत्येक वेळेस हे अशा प्रकारची कृती करत असतात. ही साऊथ चायना सीमध्ये यांच्या अशा प्रकारच्या कृती पाहावयास मिळतात. इंडियासोबतच्या आपल्या ज्या प्रदेश आहे आपला त्या जबरदस्तीनं हस्तगत करण्यासाठी अशा प्रकारच्या कृती या करत असतात. ह्यांचे चांगले संबंध कुठल्या कंट्रीसोबत असतात माहिती आहे का, पाकिस्तानसारख्या कंट्रीसोबत यांचे खूप चांगले संबंध आणि सलोख्याचे संबंध असतात. म्हणजे याच्यावरून म्हणजे आपल्या मित्रांवरून आपल्याला एकीकडे हे म्हणतात ना, तशा प्रकारची सिच्युएशन इथं आपण बघू शकतोय. हे थोडे हार्ड वर्ड आहेत, परंतु प्रत्येक वेळेस यांच्या प्रकारच्या अशा कृतींमुळे अनेक वेळा आपल्या जवानांना जीव गमावा लागतो, अनेक वेळेला भारताला त्रास सहन करावा लागतो. तरीसुद्धा यांना कित्येक वेळा चांगल्या भाषेत सांगून यांच्यासोबत युद्ध पण आपलं झाले, त्यानंतर सुद्धा अशा प्रकारच्या कृती ह्या करत राहतात. जगाचं लक्ष आहे, जगातील अनेक महासत्ता कंट्रींनी यांच्यावरती निगेटिव्ह कमेंटसुद्धा केलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. वारंवार USA सुद्धा यांच्यावरती अशा प्रकारच्या कमेंट करताना पाहाव्यास मिळतात. तरीसुद्धा चायना कंट्री जी आहे ती सुधारण्याचं नाव घेत नाही. त्याचबरोबर कोरोना व्हायरस आला आहे त्याच्यासाठी सुद्धा यांना जबाबदार धरलं जाते. तरी यांना समजणं की आपण कोणत्या परिस्थिती म्हणजे कोणत्या लेवलला आपण जातोय आणि जगामध्ये आपली काय इमेज होते. आणि तशा प्रकारचीच कृती या न्यूजमध्ये सांगितली आणि तशा प्रकारची कृती त्यांच्याकडून झालेली आहे. अरुणाचल प्रदेश हा आपला इंटिग्रल पार्ट आहे. आपला टोटल अधिकार अरुणाचल प्रदेशवर आहे. अरुणाचल प्रदेश हे आपलं एक वेगळं राज्य आहे. आणि त्या राज्यामधल्या 15 प्लेसेसला 15 जागांना त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या मॅपवरती नामकरण त्यांच्या पद्धतीनं केले, म्हणजे रिनेम केले, नाव दिलं गेले त्याला. आणि ते जे प्लेसेस आहेत त्याच्यावरती त्यांनी स्वतःचा हक्क सांगितला आहे. म्हणजे त्याला नाव देणं म्हणजेच काय, तर स्वतःचं प्लेस समजून त्याला त्यांच्या पद्धतीनं नाव देणं, अशा प्रकारची कृती त्यांनी त्यांच्या मॅपवरती केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आपले जे एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहे त्यांच्याकडून सांगण्यात आले अशा प्रकारचं नाव देण्याची कृती याच्या अगोदर सुद्धा त्यांच्याकडून झाली एप्रिल 2017मध्ये. परंतु अशा प्रकारचं नाव देणं किंवा त्यांच्या मॅपवरती आपलं प्लेस दाखवणं याच्यामुळं प्रॅक्टिकल लेवलला, फील्ड लेवलला जे काही रियालिटी ती बदलू शकत नाही. जो आपला भाग आहे तो आपलाच आहे, त्यांच्या मॅपवरती त्याने दाखवला म्हणून त्यांचा भाग होईल असं कधी होत नसते. हे सुद्धा क्लिअर त्यांनी त्यावेळेस पण केलं होतं, आत्ता पण केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. परंतु चायनाची जी पॉलिसी आहे, एक आपली नेबर कंट्री आहे, परंतु या नेबर कंट्रीनं चायनासोबत पाकिस्तानसुद्धा असू दे, या ज्या नेबर कंट्री आहेत त्या वारंवार भूराजकीय नीती जी त्यांची असते ती शेजारील कंट्रींना त्रास देणं अशा प्रकारचीच असते. ही चायनाची कृती इंडियासोबतच नाही, जसं की मी तुम्हाला सांगितलं साऊथ चायना सीचा जो पोर्शन आहे
त्या साऊथ चायना सीमध्ये सुद्धा इलिगल हस्तक्षेप यांचा वारंवार असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा जगाने यांना अनेक वेळा फटकारला आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन वेगवेगळे आहेत, त्याने अनेक वेळा त्यांना फटकारला आहे, तरीसुद्धा ते सुधारायचं नाव घेत नाही आहेत. अशा प्रकारची कृती चायनाची आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यातून आपल्याला पहिला की पॉईंट बघायचा आहे, ते बघायचं आहे अरुणाचल प्रदेशचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे. हे लोकेशन आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट काय आहे? दुसरा की पॉईंट आपला आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून चायनासोबत इंडियाचे रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे, याचा अभ्यास खऱ्या अर्थानं आपण इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून व्यवस्थितरित्या करून ठेवायला पाहिजे. कारण GS सेकंडच्या दृष्टीतून इंटरनॅशनल रिलेशन हा एक वेगळा सब्जेक्ट आहे आणि खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. त्यामुळे त्याचा डिटेल आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हा दुसरा की पॉईंट आपला. आणि तिसरा की पॉईंट जर आपल्याला घ्यायचा झाला तर तिसरा की पॉईंट खऱ्या अर्थानं याच्यामुळं मी जे तुम्हाला सांगितलं आहे साऊथ चायना सीचं प्रकरण, ते साऊथ चायना सीचा एरियासुद्धा आपण बघून ठेवायला पाहिजे. समजते? कारण साऊथ चायना सीमध्ये सुद्धा हे अशा प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात. हा न्यूजचा भाग नाही आहे, परंतु यांची एक दुसरी इंटरनॅशनल लेवलला जी अशी कृती आहे ती साऊथ चायनाचीच कृती जास्त गाजलेली आहे. त्यामुळे साऊथ चायना सीसुद्धा वारंवार न्यूजमध्ये असतो. त्यामुळं साऊथ चायना सीचा मॅपसुद्धा आपण बघून ठेवायला पाहिजे. नेमकं तिथं काय पॉलिटिक्स चालतं हे सुद्धा आपण बघून ठेवायला पाहिजे. मग आता याचा आपल्याला सिलेबसचे रिलेशन जर आपल्याला हवं झालं तर ते सिलेबसचे रिलेशन आपण कसं लावू शकतोय? ते सिलेबसचे रिलेशन आपल्याला पहिला की पॉईंट सांगितलं अरुणाचल प्रदेशचं लोकेशन बघणं आणि तिसरा की पॉईंट सांगितलं साऊथ चायना सीचं लोकेशन बघणं. हे दोन्ही जे की पॉईंट बघायचे आहेत आपल्याला ते मॅप रिडिंगच्या दृष्टीतून महत्त्वाचे आहेत. आणि मॅप रिडिंग आपण कुठं करतो? जॉग्राफीमध्ये करतो. आणि जॉग्राफी जो सब्जेक्ट आहे तो GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचा आपल्याला UPSCला. त्यामुळे GS फर्स्टच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची असं म्हणू शकतो. इंटरनॅशनल रिलेशनचा जर विचार केला आपण तर इंटरनॅशनल रिलेशन जे आहे ते GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS सेकंडच्या दृष्टीतून सुद्धा महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काय नाही आहे. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे बघूयात. मग पुढची न्यूज आहे भोपाळ छत्तीसगडशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. छत्तीसगड पोलिसांनी अरेस्ट केले गॉडमॅन कालीचरण महाराज, स्वतःला देव माणूस घोषित करणाऱ्या कालीचरण महाराजाला अटक केलं आहे. आणि त्याचा गुन्हा असा आहे की आपला राष्ट्रपिता जो आहे महात्मा गांधी त्यांचं इन्सल्ट केले, त्यांची विटंबना करण्याचा प्रयत्न केला आणि नथुराम गोडसेची पूजा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर नथुराम गोडसे कोण आहे? ज्यांनी गांधींची हत्या केली तो नथुराम गोडसे. आणि महात्मा गांधी यांच्याविषयी सांगण्याची काही गरज नाही आहे. मग अशा प्रकारच्या घटनासुद्धा भारतामध्येच इथं घडत असतात. गांधींची विटंबना करणं, नथुराम गोडसेची पूजा करणं, अशा प्रकारच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतात. आणि त्याचं प्रमाण आत्ता कुठंतरी वाढताना आपल्याला पाहावयास मिळते. ज्यावेळेस हिंदू कट्टरवाद्यांचा विचार आपण करतो त्यावेळेस त्याच्यातले बऱ्यापैकी लोक जे आहेत ते नथुराम गोडसेची पूजा करताना आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळं एक नथुराम गोडसे विचारसरणी एक उदयास येते का काय अशा प्रकारची सिच्युएशन निर्माण झालेली आपल्याला पाहावयास मिळते. मग याच्यातून की पॉईंट आपला पहिला घ्यायचा आहे की नथुराम गोडसे आणि गांधी हे जे हत्याकांड झालं होतं त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्ही याच्या अशा प्रकरणावरती क्वेश्चन वगैरे विचारला जात असतोय, परंतु एक भारतीय म्हणून आपल्याला ती समज असायला पाहिजे. जर तुम्हाला वेळ मिळाला तर त्याची एक हिस्ट्री थोडीशी अभ्यास करून ठेवा. आणि याच्यामध्येच मी नथुराम गोडसे बोलतो, हे मराठी नाटकसुद्धा आहे. त्याच्यामध्ये नेमकी नथुराम गोडसेची भूमिका काय ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की आता हे नाटक बघितल्यानंतर मला असं वाटलं की कसाबने एवढे लोक मारली, कसाबवरती मी कसाब बोलतोय, अशा प्रकारचं नाटक करणं, कसाबचं म्हणणं काय हे ऐकून घेण्यासारखं आहे ते. परंतु आपल्याला एक भारतीय म्हणून समज पाहिजे म्हणून बघून घ्या. अशा लोकांचं नथुराम गोडसेसारख्या लोकांचं कुठेही समर्थन होणं गरजेचं नाही किंवा अशा लोकांविषयी बोलणं सुद्धा गरजेचं नसतं. परंतु काही लोकांनी नथुराम गोडसेला प्रसिद्धी देऊन ठेवले आणि त्याला एक देव म्हणजे देवाचं स्थानसुद्धा कोणी देऊन ठेवले. त्यांनासुद्धा तशा प्रकारची समज डेव्हलप होण्यासाठी त्यांनी पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारच्या भ्रमाला जे बळी पडतात त्यांची एज्युकेशन कमी असते, त्यांचा अभ्यास कमी असतो, त्यांना नेमकं हिस्ट्री आपली काय ती माहिती नसते. त्यामुळे खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या घटना घडत असतात. आपण एक सुजाण भारतीय नागरिक म्हणून याचा अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. याच्यातला की पॉईंट मग महात्मा गांधींविषयीचा हिस्ट्री ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस महात्मा गांधींविषयीची माहिती आपल्याला होतेच आणि ती जास्तीत जास्त माहिती कशा पद्धतीने आपल्याला होईल ते आपण माहिती करून घ्यायला पाहिजे. सिलेबसच्या दृष्टीतून एक पर्सनॅलिटी, एक व्यक्तिविशेष म्हणून महात्मा गांधींचा अभ्यास आपल्याला असणं खरं तर गरजेचं आहे. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ती हरियाणाशी रिलेटेड आहे. हरियाणाचे चीफ मिनिस्टर जे आहेत ते मनोहर लाल
यांनी जो प्रकार ख्रिश्चन दिनादिवशी घडला, ख्रिश्चन ज्यावेळेस साजरा केला जात होता, क्रिसमस ज्यावेळेस साजरा केला जातो त्या दिवशी घडला की हरियाणामधल्या पटौडी या ठिकाणी प्रायव्हेट स्कूलमध्ये ख्रिसमस साजरा केला जात होता. परंतु तिथं काही कट्टर हिंदुत्ववादी, सो कॉल्ड कट्टर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्यांनी प्रवेश केला आणि तो जो कार्यक्रम आहे तो बंद पाडण्याचा प्रयत्न केला, हिंदुत्वाच्या घोषणा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून हरियाणाचे चीफ मिनिस्टर जे आहेत ते याच्यावरती हेच बोलले आहेत की अशा प्रकारचा प्रकार जो आहे तो अजिबात घडायला नाही पाहिजे होता, असं सुद्धा त्यांच्याकडून स्टेटमेंट आलेलं पाहाव्यास मिळतं. मग याच्यातून मधून की पॉईंट आपण काय घेऊ शकतो, तर पहिला की पॉईंट आपल्याला हरियाणाचं लोकेशन व्यवस्थित आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय, तर इथं धर्माचा मुद्दा आपल्याला पाहाव्यास मिळतोय. ख्रिश्चन, हिंदू, मग कट्टरवादी हिंदू म्हणणारे आणि तथाकथित कट्टरवादी जे हिंदू आहेत त्यांनी तिथं जाऊन क्रिसमसमध्ये गोंधळ घालणं, तो कार्यक्रम डिस्टर्ब करणं, बंद पाडण्याचा प्रयत्न करणं, हे कुठंतरी दोन्ही धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे इथं मुद्दा कुठला येतोय, तर रिलिजनचा मुद्दा येतोय. मग आपल्या राज्यघटनेमध्ये रिलिजनचा मुद्दा कुठं आहे, तर फ्रीडम ऑफ रिलिजनमध्ये आहे. समजते. त्यामुळं आपलं भारतीय राज्यघटनेमध्ये फ्रीडम ऑफ रिलिजन म्हणजे काय दिले याची एक डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला. आणि विशेष करून फ्रीडम ऑफ रिलिजन जे आहे ते फंडामेंटल राईटमध्ये येतं. त्यामुळं 12 ते 35 फंडामेंटल राईट जे आहेत ते सर्वच आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचा व्यवस्थित आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. हा दुसरा की पॉईंट खऱ्या अर्थानं आपल्याला महत्त्वाचा आहे. तिसरा की पॉईंट आपण म्हणू शकतो की सेक्युलरिझम, म्हणजे भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि धर्मनिरपेक्ष देशामध्ये अशा प्रकारचं असे प्रकार घडणं हे खरं तर विचार करायला लावणार आहेत आणि निंदनीय आहेत. त्यामुळं सेक्युलरिझम जो आहे, सेक्युलर कंट्री जे आहे ते त्या कंट्रीचं सेक्युलरिझम जास्त न्यूजमध्ये होतं. मग आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सेक्युलरची कन्सेप्ट काय दिली, नेमकं सेक्युलर म्हणजे काय, सेक्युलरिझम म्हणजे काय, याची म्हणजे धर्मनिरपेक्ष म्हणजे नेमकं काय, हे याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि घटनेमध्ये, कॉन्स्टिट्यूशनमध्ये याची तरतूद काय दिली याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे. समजते तुम्हाला. हे 3 की पॉईंट खऱ्या अर्थानं आपण बघू शकतोय. मग आता याचं रिलेशन जर आपल्या सिलेबसशी लावायचं झालं तर दुसरा आणि तिसरा जो की पॉईंट आहे तो खऱ्या अर्थानं पॉलिटीच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. आणि पॉलिटी जो सब्जेक्ट आहे तो आपण GS सेकंडच्या अंतर्गत अभ्यासतो. त्यामुळे GS सेकंडच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची असं आपण या ठिकाणी समजू शकतो. पहिला जो की पॉईंट आहे तो लोकेशन बघायचं आपल्याला हरियाणाचं. म्हणजे काय करायचं, तर मॅप रिडिंग करायचं आहे. आणि मॅप रिडिंग जे आहे ते आपण कशामध्ये करतो, जॉग्राफीमध्ये करतो. त्यामुळं जॉग्राफी जो सब्जेक्ट आहे तो GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. त्यामुळं GS फर्स्टच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची असं सुद्धा आपण समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काय नाही आहे. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती इंडियन पँगोलिनशी रिलेटेड न्यूज आहे. त्याला आपण मराठीमध्ये भारतीय खवले मांजर असं म्हणतो. पँगोलिनला मराठीमध्ये खवले मांजर असं म्हणतो. आणि ओडिसामध्ये ह्या ज्या प्रजाती आहेत त्या खऱ्या अर्थानं बऱ्याच ठिकाणी, इंडियामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी याचं इल्लिगल पोचिंग होत असते, इल्लिगल शिकार होत असते बेकायदेशीररित्या. आणि त्याचा इल्लिगल व्यापारसुद्धा होताना आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यामुळे ही जी प्रजाती आहे खवले मांजराची ती खऱ्या अर्थानं रेस्क्यू करणं गरजेचं आहे. आणि तशाच प्रकारचं कृत्य ओडिसा गव्हर्नमेंटकडून करण्यात आलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ओडिसा फॉरेस्ट अथॉरिटी जे आहे त्यांच्याकडून करण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर तिथं एक अशा प्रकारचं मांजर रेस्क्यू केलं गेलं होतं, पँगोलिन रेस्क्यू केला गेला होता. आणि त्या पँगोलिनवरती ट्रीटमेंट व्यवस्थितरित्या करून त्याला रेडिओ टॅगिंग करून त्याला पुन्हा ओडिसाच्या जंगलामध्ये सोडण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि ती जी वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे ती नंदनकनन वाईल्ड लाईफ सँच्युरी ही आहे. त्या वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये त्याला सोडण्यात आलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते जे खवले मांजर आहे ते परल केमुंडी फॉरेस्टमधून रेस्क्यू केलं गेलं होतं. ते आता नंदनकनन वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये व्यवस्थितरित्या त्याच्यावरती ट्रीटमेंट करून सोडण्यात आले. परंतु त्याच्यामध्ये टेक्निकल एक महत्त्वाची गोष्ट कोणती, तर रेडिओ टॅगिंग केले गेले त्याला. आता रेडिओ टॅगिंग म्हणजे काय, तर ट्रान्समीटर त्याला कनेक्ट केला जातो अँटेनाच्याद्वारे. आणि ते जे खवले मांजर आहे त्याचं लोकेशन खऱ्या अर्थानं कळू शकतं आपल्याला त्या ट्रान्समीटरच्याद्वारे. म्हणजे याच्यातून काय होईल, तर त्याची शिकार होते की काय, किंवा त्याचं लोकेशन चेंज जर झालं तर फॉरेस्टच्या बाहेर वगैरे चेंज झालं किंवा त्याचं लोकेशन इतर ठिकाणी दाखवत असेल तर त्याच्यावरून जी ती अथॉरिटी आहे, संबंधित अथॉरिटी,
ती अंदाज लावू शकते की त्याची शिकार वगैरे केली गेली की नाही केली गेली. त्यामुळे ही रेडिओ टॅगिंग टेक्नॉलॉजी जी आहे ती सुद्धा आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि ओडिसा हे जे स्टेट आहे ते रेडिओ टॅगिंग करण्याबाबतीत दुसरं स्टेट ठरलेलं आहे. पहिल्यांदा मध्य प्रदेशमध्ये अशाच प्रकारचं खवले मांजर जे आहे त्याला रेडिओ टॅगिंग करून रेस्क्यू केलं गेलं होतं. आणि आता मध्य प्रदेशनंतर ओडिसा जे स्टेट आहे ते सेकंड स्टेट ह्याच्यामध्ये ठरलेलं आहे अशा प्रकारचं खवल्या मांजराच्या प्रजातीला रेस्क्यू करणार आणि रेडिओ टॅगिंग करणार. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही महत्त्वाची न्यूज होऊन बसते. मग याच्यातून पहिला की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे? पहिला की पॉईंट घ्यायचा आहे की इंडियन पँगोलिन जे इंडियन खवले मांजर आहे त्याच्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे की ते कशा पद्धतीनं इंडियामध्ये कोणकोणत्या भागामध्ये आढळतं, इतर जगामध्ये कोणत्या कंट्रीमध्ये आढळत असेल तर तिथं ती कोणती कंट्री आहे, फॉरेस्ट इंडियामध्ये महत्त्वाचं कोणतं आहे की जिथं अशा प्रकारच्या प्रजाती आढळतात ते सर्व आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपल्याला इथं दोन फॉरेस्टचे उल्लेख आला आहे. एक इथं पहिला आपण बघण्याचा प्रयत्न केला आणि हे दुसरं बघण्याचा, नंदनकनन हे दुसरं वाईल्ड लाईफ सँच्युरी बघण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही विषयीची सर्व इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. हा दुसरा की पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे. तिसरा की पॉईंट आपला काय असू शकतो तर ओडिसाचं आणि मध्य प्रदेशचं लोकेशन इंडियन पॉलिटिकल मॅपवरती व्यवस्थितरित्या आपण बघून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. समजते तुम्हाला? त्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे, मॅप रिडिंग करून ठेवायला पाहिजे. हा तिसरा की पॉईंट आहे. आणि चौथा की पॉईंट काय असू शकतो आपल्याला तर रेडिओ टॅगिंग विषयीची इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजते? म्हणजे रेडिओ टॅगिंग म्हणजे काय नेमकं याची सर्व इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. हे 4 की पॉईंट खऱ्या अर्थानं आपण व्यवस्थितरित्या या न्यूजच्या अंतर्गत अभ्यास करून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. आता पहिला की पॉईंट जो आहे आपला रेडिओ इंडियन पेंगोलिन विषयीची इन्फॉर्मेशन काढून ठेवणं. मग तो जो की पॉईंट आहे तो खऱ्या अर्थानं प्रिलियमच्या दृष्टीतून महत्त्वाचा आहे. प्रिलियमला अशा प्रकारच्या प्रजातींवरती वगैरे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्रीच्या दृष्टीतून हे महत्त्वाचं असं म्हणू शकतो आपण. दुसरा की पॉईंट आहे ती या फॉरेस्ट विषयीची इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवायची आहे. आणि तिसरा की पॉईंट जो आपला आहे तो ओडिसा एमपीचं लोकेशन बघून ठेवायचं आहे. आणि हे दुसरा आणि तिसरा की पॉईंट डायरेक्टली मॅप रिडिंगशी आणि जॉग्राफीशी संबंधित आहे. आणि जॉग्राफी जो सब्जेक्ट आहे तो खऱ्या अर्थानं GS फर्स्टमध्ये दिला गेलेला सब्जेक्ट आहे आपल्या सिलेबसमध्ये. त्यामुळे ही जी न्यूज आहे ती GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाची असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचबरोबर रेडिओ टॅगिंग म्हणजे काय याची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे हे टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे. टेक्नॉलॉजीशी रिलेटेड हा जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा आहे. आणि टेक्नॉलॉजी जो सब्जेक्ट आहे तो खऱ्या अर्थानं आपल्याला GS 3मध्ये दिला आहे, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी. त्यामुळं GS 3च्या दृष्टीतून सुद्धा ही न्यूज महत्त्वाची आहे असं या ठिकाणी आपण समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. आता इथं थोडेसे इमेज मी तुम्हाला या इंडियन पेंगोलिनच्या दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की नेमकं आपण कशा संदर्भात बोलतोय. इथं इमेजेसमध्ये खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो की इंडियन पेंगोलिनची पिक्चर्स इथं दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे अशा पद्धतीचं खवले मांजर असतं जे भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आढळतं. त्याच्या अनेक इमेज इथं गुगलच्या माध्यमातून आपण बघू शकतो. हे अशा प्रकारचं मांजर असतं. याच इंडियन पेंगोलिन विषयी आपण बघत असतो. आणि याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या प्रजाती असतात. परंतु त्या अनेक प्रकारच्या प्रजातीमध्ये भारतामध्ये जी आढळणारी प्रजाती आहे ती खूप महत्त्वाची मानली जाते. आणि त्यामुळंच त्याचं जास्तीत जास्त आपल्याला हे झालेलं पाहावयास मिळतं. इल्लिगल बेकायदेशीररित्या त्याची शिकार झालेली पाहावयास मिळते. बेकायदेशीररित्या त्याचा व्यापार झालेला पाहावयास मिळतो. असा त्याच्या खवल्यांचा जो वापर आहे तो अशा पद्धतीने केला जातो, ते खवले काढून वगैरे. आणि त्यानंतर मग ते मांजर म्हणून आपल्याला पाहावयास मिळतं. तशा पद्धतीनं ह्याची इन्फॉर्मेशन इतर जर बघायचं झालं तर तशा पद्धतीची इन्फॉर्मेशन आपल्याला पाहावयास मिळते. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ते पश्चिम बंगालशी रिलेटेड आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये ज्या ममता बॅनर्जी आहेत चीफ मिनिस्टर तिथल्या, त्यांनी हे सांगितलं आहे की हा जो गंगासागर मेला होणार आहे त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन लावणं इम्पॉसिबल होईल भविष्यामध्ये. त्याच्याशी रिलेटेड ज्या काही प्रिकॉशन्स असतील त्या प्रिकॉशन्स आपल्याला घेणं गरजेचं आहे असं त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे कोविड-19च्या धर्तीवरती हा जो गंगासागर मेला आहे तो खऱ्या अर्थानं ह्यावेळेस रद्द करायचा अशा प्रकारचं डिसिजन खरं तर सेंट्रल गव्हर्नमेंट कदाचित घेण्याची शक्यता आहे. त्या धर्तीवरतीच त्याला अनुसरूनच चीफ मिनिस्टर ममता बॅनर्जी यांनी अशा प्रकारची स्टेटमेंट केली आपल्याला पाहावयास मिळते. आता विशेष करून हा जो गंगासागर मेला आहे तो मकर संक्रांतीला
अनुसरून तिथं प्रत्येक वेळेस होत असतोय गंगासागर या ठिकाणी. त्यामुळे याचं एक वेगळं महत्त्व हिंदू धर्मात असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे, याच्यातून पहिला की पॉईंट आपल्याला हा घ्यायचा आहे की गंगा रिव्हर जे आहे त्या गंगा रिव्हरविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला समजते. मग त्याच्याशी रिलेटेड विकिपीडियाच्या माध्यमातून जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला काढता येते ती इन्फॉर्मेशन काढायला पाहिजे. त्याचबरोबर जो मॅप आहे रिव्हरचा तो मॅप आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपल्याला वेस्ट बेंगॉलचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवायचं. वेस्ट बेंगॉलचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. समजते. पश्चिम बंगालचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे वगैरे वगैरे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. हा दुसरा की पॉईंट आहे. आणि तिसरा की पॉईंट काय आहे तर गंगासागर मेला, या गंगासागर मेलाविषयीची जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला काढता येते ती सर्व इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या काढून ठेवायला पाहिजे. समजते. ती इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपल्याला या न्यूजला अनुसरून महत्त्वाची होऊ शकते. त्यामुळं तशा प्रकारची जी काही इन्फॉर्मेशन आहे ही कल्चरच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे खऱ्या अर्थानं. त्यामुळे तशी इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थितरित्या काढून ठेवायला पाहिजे. हे 3 की पॉईंट या न्यूजच्या अंतर्गत आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. मग आता याचं रिलेशन जर सिलेबसचे लावलं आपण तर पहिला की पॉईंट गंगा रिव्हरविषयीची इन्फॉर्मेशन बघणं, गंगा रिव्हरचा मॅप बघणं. दुसरा की पॉईंट वेस्ट बेंगालचं लोकेशन बघणं, तो मॅप बघणं. हे दोन्ही की पॉईंट जे आहेत ना ते विशेष करून जॉग्राफीशी रिलेटेड इम्पॉर्टंट आहेत. आणि जॉग्राफी सब्जेक्ट जो आहे तो GS फर्स्टमध्ये अभ्यासला जाणारा सब्जेक्ट आहे. त्यामुळे ही जी न्यूज आहे ते GS फर्स्टच्या दृष्टीतून महत्त्वाची असं आपण समजू शकतो. तिसरा की पॉईंट आहे तो गंगासागर मेला जो आहे त्या गंगासागर मेल्याविषयीची इन्फॉर्मेशन काढून ठेवणे हे खरं तर कल्चरच्या दृष्टीतून महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचं जे आपलं कल्चरल डायव्हर्सिटी आहे ती कल्चरल डायव्हर्सिटीसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि कल्चरचा अभ्यास जो आहे तो आपण GS फर्स्टमध्ये करत असतो आहे. त्यामुळं याला अनुसरून सुद्धा GS फर्स्टच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे बघूयात आपण. पुढची न्यूज आहे नरेंद्र मोदी आपले प्राईम मिनिस्टर भविष्यामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये खऱ्या अर्थानं UAEला आणि अबुधाबीला भेट देताना पाहाव्यास मिळाले असते. दुबईला भेट देणार होते परंतु ती भेट तात्पुरत्या कालावधीसाठी रद्द केलेली आहे. त्याचं कारण काय तर ओमायक्रॉनची जे काही वाढती संख्या आहे, कोविड-19ची जी काही वाढती संख्या आहे त्याला अनुसरून खऱ्या अर्थानं ती जी नरेंद्र मोदींची व्हिजिट आहे ती खऱ्या अर्थानं तात्पुरती पाठीमागे घेतलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याला अनुसरून आपण काय करायचं तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून UAEचे आणि इंडियाचे कशा पद्धतीनं रिलेशन आहेत त्याचा एक अभ्यास वेगळा आपण करून ठेवणं गरजेचं आहे. या दृष्टीतून ते खूप महत्त्वाचं आहे. इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास आपण GS सेकंडच्या दृष्टीतून करतो. त्यामुळे GS सेकंडच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे आपली ती खूप महत्त्वाची आजची न्यूज आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो म्हणू शकतो. कारण त्याचं काय आहे तर साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेले आहेत. आणि ते जे जाहीर झालेले पुरस्कार आहेत ते जवळजवळ 20 लँग्वेजमध्ये जाहीर झाले आहेत, 20 भाषांमध्ये जाहीर झाले. आणि त्या साहित्य अकादमी विजेत्यांमध्ये अनुराधा शर्मा पुजारी ह्या एक लेखिका आहेत आणि नमिता गोखले या एक लेखिका असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग 2021चा हा जो लिटररी वर्क अवॉर्ड दिला जातोय, साहित्यामध्ये जे काय कार्य केलं जातं त्यांच्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो आणि तो 20 लँग्वेजमध्ये 2021 या वर्षात दिला गेला आहे. मग त्याच्यामध्ये सामील काय काय आहे तर त्याच्यामध्ये 7 पोएट्रीचे बुक सामील आहेत, 5 शॉर्ट स्टोरीजचे बुक सामील आहेत, एक म्हणजे 2 बुक जे आहेत ते बायोग्राफीचे बुक आहेत, ॲटोबायोग्राफीचं एक बुक आहे, क्रिटिसिझमचं एक आहे, एपिक पोएट्रीचं एक आहे आणि 2 नाटकं आहेत, 2 प्लेज आहेत त्याच्यामध्ये. एवढ्या साहित्यासाठी खऱ्या अर्थानं हा जो पुरस्कार आहे तो या वर्षी जाहीर झाला आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये जे काही साहित्य होतं ते तुम्हाला सांगितलं. आता संबंधित जे काही लेखकांनी त्यांची लँग्वेज येते ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. त्याच्या अगोदर या 20 लँग्वेजच्या बाहेरील ज्या लँग्वेज आहेत त्या गुजराती आहे, मैथिली आहे, मणिपुरी आहे आणि उर्दू आहे. आणि यांच्यावरचा जो पुरस्कार आहे तो येणाऱ्या काळामध्ये अनाऊन्स केला जाईल असं समितीकडून सांगण्यात आलं आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे या भाषा आत्ताच्या या 20 लँग्वेजमध्ये अजून समाविष्ट केले गेले नाही आहेत म्हणजे या पुरस्कारामध्ये या वर्षीच्या. त्याच्यामध्ये मग नावं जर बघायचं झालं तर नमिता गोखले आहेत, त्यांनी पुरस्कार विनरमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे अवॉर्ड जिंकण्यात. त्यांची इंग्लिश नॉवेल आहे थिंग्स टू लिव्ह बिहाइंड या नावाची, त्याच्यासाठी त्यांना तो पुरस्कार दिला गेला आहे. त्यानंतर अनुराधा शर्मा पुजारी या आहेत,
त्यांची जी वर्क आहे त्यांचं, त्या बुकचं नाव इथं दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचा उच्चार तुम्हीच करून घ्या. आता मला तर काय उच्चार नेमका तो आसामीजमधला उच्चार आहे, त्यामुळे तो उच्चार योग्य होणार नाही माझ्या दृष्टीतून. त्यामुळे तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून याच्यावरती कसा जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला ते अटेम्प्ट व्यवस्थितरित्या करता येईल. पुढचं पोएट्रीमध्ये कार्य केलं त्यांच्यासाठी कुणाकुणाला अवॉर्ड मिळाला गेला आहे. अमंग द विनर पोएट्रीसाठी मॉद गहाई ही बोडो लँग्वेजमध्ये यांनी पोएट्री केली, त्यांचं विजेत्यांमध्ये नाव आहे. संजीव वेरेंकर यांना कोकणी लँग्वेजमध्ये पुरस्कार मिळाला आहे. ऋषिकेश मलिक यांना ओडियामध्ये पुरस्कार मिळाला आहे. मिथेश निर्मोही यांना राजस्थानीमध्ये पुरस्कार मिळाला. हे सर्व मी पोएट्रीची लिस्ट सांगतोय. हे सर्व कवी आहेत वेगवेगळ्या भाषांमधले, आणि त्या वेगवेगळ्या भाषांसाठी यांना पुरस्कार दिला आहे. त्यांचे नाव आणि ते कोणत्या भाषेमध्ये कविता करतात ती भाषा ब्रॅकेटमध्ये दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर विंदेश्वर प्रसाद जे आहेत मिश्र यांना संस्कृतसाठी पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर अर्जुन चावला जे आहेत त्यांना सिंधी लँग्वेजसाठी पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर गोरती वेंकन्ना यांना तेलुगू लँग्वेजसाठी पुरस्कार मिळाला आहे. बुक ऑफ शॉर्ट स्टोरीज, आता लघुकथा ज्या असतात त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये कोणाकोणाला पुरस्कार मिळाला तर त्याच्यामध्ये राज राही यांना डोगरी भाषेसाठी पुरस्कार मिळाला आहे. किरण गुरव हे मराठीमध्ये लिहितात, त्यांना त्याच्यासाठी पुरस्कार मिळाला आहे. आता MPSC करणाऱ्या पोरांनी गुरव विषयीची इन्फॉर्मेशन बघून ठेवणं गरजेचं असते. यांच्यावरती डायरेक्ट पिरियडला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किरण गुरव, त्यामुळे त्यांच्याविषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती व्यवस्थित बघून ठेवा. त्यानंतर पुढं आहेत खालिद हुसेन, त्यांनी पंजाबीमध्ये लेखन केले. निरंजन हंसदा यांनी संतालीमध्ये लेखन केले, त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. अंबाई यांनी तामिळमध्ये लेखन केले, त्यांना त्याच्यासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर बायोग्राफीज रायटर जे आहेत त्याच्यामध्ये DS नागभूषण यांची कन्नडामध्ये बायोग्राफी आहे यांनी लिहिलेली, त्याच्यासाठी त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर ॲटोबायोग्राफी आहे जॉर्ज ओनकूर, मल्याळममध्ये ही ॲटोबायोग्राफी लिहिली गेली, त्यांना तो पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर क्रिटिसिझम आहे, क्रिटिसिझममध्ये कुणाला तर वली मुहम्मद असीर काश्तावरी इन काश्मीरमध्ये त्यांनी जे क्रिटिसिझम लिहिले त्याच्यासाठी त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर एपिक पोएट्रीमध्ये छबीलाल उपाध्याय यांना नेपाळी साहित्यासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर बंगाली प्लेसाठी भ्रात्या बसू यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. आणि हिंदी प्लेसाठी दया प्रकाश सिन्हा यांना पुरस्कार जाहीर झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय, ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे जे सर्व मी डिटेलमध्ये लाईन टू लाईन सांगितले, वर्ड टू वर्ड सांगितले, हे याच्यासाठी की याच्यावरती कशाही पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कुणाला कोणत्या क्षेत्रात साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यांचे मग ॲटोबायोग्राफी त्यांनी लिहिली आहे की नॉवेल लिहिली आहे की बायोग्राफी लिहिली आहे की पोएट्री लिहिली आहे की एपिक पोएट्री लिहिली, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि MPसाठी मी आत्ताच सांगितलं की जे किरण गुरव आहेत त्यांच्याविषयीची इन्फॉर्मेशन काढून ठेवा. ते मराठीतले लेखक आहेत, त्यांना 2021चा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या साहित्यासाठी जाहीर झाला आहे, त्यामुळे त्यांच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्या दृष्टीतून अभ्यास करून ठेवा. आणि बाकी सर्वच लिस्ट तुम्ही काढून ठेवा, याच्यावरती कसाही क्वेश्चन MPSCला किंवा UPSCला विचारला जाऊ शकतो. त्यामुळं त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. पुढची न्यूज आहे ते श्रीलंकेशी रिलेटेड आहे. श्रीलंकेचे जे मिनिस्टर आहेत बसिल राजपक्षे हे 10 जानेवारीला गुजरात समिटमध्ये सामील होताना आपल्याला पाहाव्यास मिळतात, ते सांगणारी ही न्यूज आहे. मग याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं तर ते इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्या नेबर्स कंट्रीपैकी श्रीलंकेचा इथं उल्लेख केला आहे. त्यामुळं श्रीलंकेसोबतचं आपलं रिलेशन कशा पद्धतीचं आहे ते रिलेशन आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही. श्रीलंकेचं लोकेशन फक्त मॅपवरती जाऊन बघणं गरजेचं आहे, ते सुद्धा आपण बघून घ्यायला पाहिजे. मग ही जी न्यूज आहे ती GS फर्स्टच्या आणि GS सेकंडच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे असं आपण या ठिकाणी समजू शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काय नाही आहे. इथं आपल्या खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आता महत्त्वाचे एडिटोरियल्स कोणकोणते आहेत ते एडिटोरियल्स आपण बघण्यास सुरुवात करूयात. आपलं जे पहिलं एडिटोरियल आहे ते केरळा गव्हर्नमेंटच्या एज्युकेशन विषयीचं एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून तिथल्या एज्युकेशनमध्ये काय लूप होल्स आहेत आणि काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत हे लेखकांना सांगण्याचा इथं प्रयत्न केला आहे. विशेष करून त्याच्यामध्ये आता केरळाची एज्युकेशन पॉलिसी आपल्याला बघण्याची काही गरज नाही एवढी डिटेलमध्ये. आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बघण्याची गरज आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपली काय
ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा आपण अभ्यास करायला पाहिजे. परंतु या लेखकाने याच्यामध्ये काय सांगितलं की शिक्षण पद्धती जी आपली आहे ती आपल्याला खरंच व्यावहारिक ज्ञान देते का? जर व्यावहारिक ज्ञान देत नसेल तर तशा पद्धतीनं आपण शिक्षण व्यवस्था डेव्हलप करणं खऱ्या अर्थानं गरजेचं असतं. असं कुठंतरी या एडिटोरियलमध्ये एक वेगळा पॉईंट लेखकानं सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शिक्षण घेऊन जरी विद्यार्थ्याला तो स्टुडंट अनएम्प्लॉय राहत असेल, त्याला कमवण्याचं ज्ञान येत नसेल, तर मग शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठंतरी लूप होल आहे, ते लूप होल आपल्याला भरून काढणं गरजेचं आहे, असं लेखकानं इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट एज्युकेशन ज्या सोसायटीज आहेत, प्रायव्हेट एज्युकेशन ज्या संस्था आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्या इन्स्टिट्यूशन्स फक्त शिक्षणाचा बाजार करतायत का? मग तसं जर करत असतील तर त्यांच्यावरती पडगा टाकण्यासाठी, त्यांच्यावरती वेगवेगळे रिस्ट्रिक्शन लावण्यासाठी आपल्याला पावलं उचलणं गरजेचं आहे, असं लेखकानं सांगण्याचा इथं प्रयत्न केला आहे. म्हणजे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन जे आहेत त्या फक्त अनुदानासाठी, फक्त डोनेशन घेण्यासाठी जर स्थापन होत असतील तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तिथं होतं आहे आणि याच्यावरती गांभीर्याने आपण लक्ष देणं गरजेचं आहे, असं लेखकानं या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आपल्याला पाहावयास मिळते. एक वेगळा पॉईंट सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि गव्हर्नमेंट एज्युकेशन जे आहे आपलं, गव्हर्नमेंट स्कूलिंग जे आहे, गव्हर्नमेंट एज्युकेशन आहे जे आहे ते कशा पद्धतीनं आपण महत्त्वाचं करू शकतो, त्याला कशा पद्धतीनं एक क्वालिटी देऊ शकतो याच्यावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, असं या लेखकानं या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बाकीचे बोलले गेले ते केरळा गव्हर्नमेंटविषयी बोलले गेले, केरळा गव्हर्नमेंट एज्युकेशन पॉलिसीविषयी बोलले गेले, 3 कमिशन नेमली गेली, त्या 3 कमिशन्सविषयी बोलले गेले आपल्याला पाहावयास मिळते. ते लोकल लेवलचं ते आपल्याला डिटेलमध्ये बघण्याचं काही गरज नाही. याच्यामधून एकच आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आपली नवीन आली आता, त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत आवश्यक होऊन बसतं. पुढची जी न्यूज आहे ती नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन विषयीची आहे, म्हणजेच काय तर NGO विषयीची. आता याच्या अगोदरच आपण NGO विषयीची इन्फॉर्मेशन बघितली होती, परवाच्या द हिंदूमध्येच बघितलं होतं की जो 2010चा ॲक्ट होता तो 2020मध्ये आता अमेंड केला गेला, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट. त्या ॲक्टमध्ये हे सांगितलं होतं, ते रेग्युलेशन करण्याचा त्या ॲक्टमध्ये प्रयत्न केला होता. कशाचं? तर NGO ज्या आहेत असल्या नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन जे आहेत, अशा प्रकारचे जे ऑर्गनायझेशन असतात त्यांना विदेशातून कॉन्ट्रीब्युशन येत असतो, विदेशातून निधी येत असतो आणि त्याचं रेग्युलेशन करणं खरं तर गरजेचं असतं. त्याला अनुसरूनच हा ॲक्ट आणला गेला होता आणि त्याच्यामध्ये चांगले आणखी प्रोग्रेसिव्ह बदल 2020मध्ये केले गेले होते, त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स केले गेले होते. परंतु 22,000पेक्षा जास्त NGO अशा आहेत की त्यांनी त्यांच्या लायसन्सचं, म्हणजे त्यांना या ॲक्टच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं लायसन्स दिलं जातं, नंबर दिला जातो, रजिस्ट्रेशन नंबर, ज्याच्या अंतर्गत ठराविक कालावधीसाठी इतर कंट्रीजकडून, म्हणजे विदेशातून, फॉरेन कंट्रीजकडून त्या निधी स्वीकृत करू शकतात. परंतु तो जो कालावधी असतो तो लिमिटेड कालावधीत असतो. तो कालावधी संपल्यानंतर त्यांना त्या नंबरचं, त्या रजिस्ट्रेशनचं, त्या लायसन्सचं रिन्युवेशन करणं गरजेचं असतं. परंतु आत्ताची आकडेवारी काय सांगते तर 22,000पेक्षा जास्त NGO अशा आहेत की त्यांनी त्यांचं रिन्युवेशन केलं गेलं नाही. मग आता याच्यामुळं खरं तर न्यूजचा मुद्दा बनला, याच्यामुळं हा खरं तर चर्चेचा मुद्दा बनला आहे की या NGO मग रिन्युवेशन का करत नाहीत, मग यांना फॉरेन डोनेशन नको आहे का, की बाकी काय घटना आहेत. मग याच्यामध्ये कारणं काय काय असू शकतात. पहिलं कारण याचं आहे की या NGOंना एकतर फॉरेन डोनेशन येत नाही, फॉरेन निधी येत नाही, किंवा यांना फॉरेन निधीची गरज नाही, इंटरनल निधीच यांना पुरेसा आहे NGO चालवण्यासाठी, समाजसेवा करण्यासाठी. हा पहिला की पॉईंट असू शकतो, म्हणजे पहिला पॉईंट त्याच्यातला असू शकतो. दुसरा पॉईंट काय असू शकतो, दुसरा पॉईंट हा असू शकतो की ज्यावेळेस तुम्हाला या लायसन्सचं रिन्युवेशन करायचं ना, त्यावेळेस तुम्हाला तुमचं ऑडिट वगैरे सर्व काही सबमिट करावं लागतं. मग यांचं ऑडिट योग्य नाही का, ऑडिटमध्ये काहीतरी गफलत आहे का, टॅक्स बुडवण्याचा हे तर प्रयत्न करत नाहीत ना. मग अशा प्रकारचे झोल जर त्यांचे काय असतील, झोल जर काय असतील, तर मग त्यांना ते रिन्युवेशन करायला येत नाही. जर रिन्युवेशन करायला या NGO जर गेल्या तर त्यांचं हे पितळ जे आहे ते उघडं पडू शकतं. मग या भीतीनं तर कदाचित या NGO रिन्युवेशन करत नाहीत ना. हा एक वेगळा मुद्दा लोकांकडून, म्हणजे माध्यमांकडून उचलला जातो. न्यूजमध्ये सुद्धा त्या दिवशी आपण डिस्कस केलं होतं. मग या दुसऱ्या मुद्द्यावर सुद्धा इथं लेखकानं भाष्य करण्याचा आपल्याला प्रयत्न केला, भाष्य करण्याचा आपल्याला इथं म्हणजे क्रिटिकल ॲनालिसिस त्याचं करण्याचा लेखकानं प्रयत्न केला आहे. मग याच्यासाठी आपल्याला एक वेगळा कायदा आणण्याची गरज आहे का? जर तो कायदा आणण्याची गरज असली तर लवकरात लवकर आपण कायदा आणून अशा प्रकारचे NGO जे आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं असतं. नेमकं याच्यामागं कारण काय ते बघणं गरजेचं असतं. आणि जर जेन्युइन कारण असेल तर योग्य आहे, जर जेन्युइन कारण नसेल, याच्यामध्ये काहीतरी गफलत असेल तर ते आपल्या अर्थव्यवस्थेसाठी खऱ्या अर्थानं धोक्याची ठरू शकते. जे टॅक्स बुडव्यांचं प्रमाण आहे ते टॅक्स बुडव्यांचं प्रमाण वाढू शकतं. त्याच्याशी रिलेटेड सुद्धा आपण इन्फॉर्मेशन बघून ठेवणं गरजेचं असतं. आता मदर टेरेसा जे आहेत नोबेल प्राईज विनर,
त्यांच्याशी रिलेटेड जे काय त्यांची ऑर्गनायझेशन आहे त्यांचं सुद्धा ऑडिट पेंडिंग आहे. ऑडिट म्हणण्यापेक्षा त्यांचं सुद्धा रिनोव्हेशन जे आहे ते पेंडिंग आहे. मग त्यामुळे सुद्धा हा चर्चेला जास्त मुद्दा बनलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे असं लेखकानं या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. मग बाकी लेखकानं त्या ॲम्नेस्टी इंटरनॅशनल असेल अशा प्रकारच्या एनजीओची नावं दिलीत की त्यांचं पेंडिंगला पडलेलं आहे, त्यांच्यावरती काय पुढं ॲक्शन घेणार आहोत आपण हे सुद्धा बघण्यासारखं आहे असं सांगण्याचा लेखकाने इथं प्रयत्न केला आहे. बाकी इम्पॉर्टंट या आर्टिकलमध्ये असं काही नाही. या आर्टिकलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा आहे की फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट जो आहे 2020मध्ये अमेंड केलेला तो ॲक्ट न्यूजमध्ये. त्यामुळे या ॲक्टविषयीची जी काही इन्फॉर्मेशन असेल ती डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे, त्याचा डिटेलमध्ये अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. हा एकमेव की पॉईंट आपल्याला निघू शकतो. आणि दुसरा आपल्याला घ्यायचाच झाला तर नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन जे असतात त्यांची स्थापना कशा पद्धतीनं होत असते, त्याच्या लिगल रेमेडीज काय आहेत याची सर्व इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. एवढेच की पॉईंट याच्यामधून आपण घेऊ शकतो. पुढचं एडिटोरियल आहे ते NFHSचा जो रिपोर्ट 5वा रिपोर्ट आहे आता लेटेस्ट, तो 5वा रिपोर्ट आहे. NFHS म्हणजे काय, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे. जो 5वा रिपोर्ट आहे तो आता जाहीर झालेला आहे. त्याच्यामध्ये आपले हेल्थ सिस्टम कशा पद्धतीनं चांगले आहे हे सुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळतं. ते सुद्धा त्या रिपोर्टमध्ये आपण पाहू शकतो. त्याच रिपोर्टचं ॲनालिसिस लेखकानं श्रीराम हरिदास यांनी या एडिटोरियलच्या माध्यमातून केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग आता या रिपोर्टमध्ये चांगल्या पॉझिटिव्ह पॉईंट आपल्याला काय बघायला मिळेल तर पॉप्युलेशन ग्रोथ इज स्टॅबिलायझिंग. म्हणजे झपाट्यानं वाढणारी लोकसंख्या जी होती अगोदरची ती आता स्थिरता त्याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर फॅमिली प्लॅनिंग सर्व्हिस ज्या आहेत त्या सर्व्हिस खूप चांगल्या पद्धतीने आपण देऊ करतोय. त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे असं या रिपोर्टमध्ये आपण पाहू शकतो. हा रिपोर्ट वाचला तर आपल्या लक्षात येतं. हेल्थ सिस्टम जी आहे आपली ती सर्व्हिस जी आहे ती चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी करते, खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी करते असं या सर्वेचा अभ्यास आपण केला तर आपल्या लक्षात येतं असं लेखक आपल्याला म्हणतोय. त्याचबरोबर आपल्या समाजासाठी विघातक असणाऱ्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्याच्यामध्ये मग जेंडर बेस्ड व्हायलन्स आहे, हार्मफुल प्रॅक्टिसेस अगेन्स्ट वुमन्स अँड गर्ल्स, महिलांविषयी आणि मुलींसंबंधित ज्या हार्मफुल प्रॅक्टिसेस आहेत त्या आपल्या समाजासाठी घातक आहेत. लिंग आधारित जी भेदभाव आहे, व्हायलन्स आहे, हिंसाचार आहे तो आपल्या समाजासाठी घातक आहे. त्याच्यावरती अजून पूर्णपणे पडगा आपण ठेवू शकलो नाही. त्याचबरोबर चाइल्ड मॅरेज म्हणजे बालविवाह आहे त्याच्यावरती आपण 100% अजून विजय हासिल करू शकलो नाही. जेंडर बेस्ड सेक्स सिलेक्शन आहे त्याच्यावरती आपण म्हणजे जन्म मुलीला द्यावा का मुलाला द्यावा ह्याच्यापासून सुरुवात होते की डिस्क्रिमिनेशनसाठी. मुलगी जन्माला आली तर तशा प्रकारचं सेलिब्रेशन होत नाही किंवा तशा प्रकारचं त्याचं स्वागत होत नाही. मुलगा जन्माला आला तर त्याचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं जातं. हे जे डिस्क्रिमिनेशन आहे त्याला आपण जेंडर बेस्ड सेक्स सिलेक्शन असं आपण म्हणू शकतो. ह्या ज्या प्रथा परंपरा आहेत याच्यामुळं खऱ्या अर्थानं आपली जी सिस्टम आहे ती वारंवार कोलॅप्स होत असते. त्याचे परिणाम आपल्याला खऱ्या अर्थानं सगळ्याच सेक्टरमध्ये पाहाव्यास मिळतात. मग त्याच्यामध्ये हेल्थ सेक्टरसुद्धा आलं असं लेखकानं सांगण्याचा प्रयत्न केला. मग या सर्वेच्या माध्यमातून आपण काय पाहू शकतो त्याच्या अगोदर ह्याचे जे पडसाद उमटतात ना ते आपले जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हासिल करण्यामध्ये कुठंतरी सगळ्यात मोठं जे अडथळं आहेत ते इथं मी तुम्हाला अंडरलाईन करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इथं लेखकानं आपल्याला अंडरलाईन करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग या रिपोर्टमध्ये मधून आपण काय शिकू शकतो, या रिपोर्टमध्ये चांगल्या गोष्टी कशा जाहीर होतात ते सांगितले. मग ते लाईन टू लाईन आपण बघूया. म्हणजे आकडेवारी असल्यामुळं ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजेल लाईन टू लाईन आपण वाचलं तर. द मेन रिझन फॉर डिक्लाइन इन फर्टिलिटी इन्क्लूड्स इन्क्रीज इन अडॉप्शन ऑफ द मॉडर्न फॅमिली प्लॅनिंग. आता फर्टिलिटी म्हणजे जन्मदर कमी झालेला आहे त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण हेल्थ सिस्टम नाही तर त्याचं हे कारण आहे की फॅमिली प्लॅनिंग लोक चांगल्या पद्धतीनं करायला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये माता ज्या आहेत त्या वेल एज्युकेटेड यायला लागलेल्या आहेत आता. त्यामुळे फॅमिली प्लॅनिंग चांगल्या पद्धतीने केल्यामुळं हा जन्मदर कमी झालेला आहे ना की हेल्थ सिस्टममुळं असं रिपोर्टमधून जाहीर होतं आपल्याला. त्याच्यामध्ये मॉडर्न फॅमिली प्लॅनिंग मेथड जे आहे ते आता अगोदर ज्या फॅमिली आहेत तर 47.8% फक्त फॅमिली प्लॅनिंग करत होत्या 2015-16 ते आत्ता 2019 ते 21चा पिरियड जर आपण बघितला तर 56% जास्त फॅमिली ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने फॅमिली प्लॅनिंग करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याचबरोबर इन्क्रीज रीच ऑफ द हेल्थ सिस्टम टू मोर नॉन युजर कपल्स विथ इन्फॉर्मेशन अबाउट फॅमिली प्लॅनिंग. म्हणजे हेल्थ सिस्टममधून जी काय फॅमिली प्लॅनिंग विषयीची नॉलेज डिलिव्हर केलं जातं, फॅमिली प्लॅनिंग विषयीची ज्ञान लोकांना दिलं जातं ते जे प्रमाण होतं ते 18% 2015-16 होतं
ते वाढून आता 24% गेलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते 2019-21मध्ये. ही जी काय आहे ती चांगली आकडेवारी आपल्याला असलेलं पाहाव्यास मिळते. पॉझिटिव्ह पॉईंट लेखकाने इथं सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं रिपोर्टच्या माध्यमातून. त्यानंतर सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट्स इन फिमेल लिटरसी, म्हणजे महिलांच्या जी लिटरसी रेट आहे, साक्षरता दर आहे, त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं इम्प्रूव्हमेंट झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर पुढे सांगितलं त्याचाच पुरावा म्हणून 41% ज्या वुमन्स आहेत हॅव्हिंग ए रिसिव्ह 10 ऑर मोर इयर्स ऑफ स्कूलिंग, म्हणजे 10 किंवा 10 वर्षापेक्षा जास्त स्कूलिंग केलेल्या महिला आता असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. म्हणजे कम्पेअर टू 36 इन 2015-16. 2015-16मध्ये ही जी टक्केवारी होती ती 36% होती, ती वाढून आता 41% झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हे सांगणारी इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला खूप दिलासा देणारी आहे. आणि याच्या अगोदर हेल्थ डिलिव्हरी सर्व्हिस जी आहे आपली ती पर्सेंटेजमध्ये बघितलं तर त्याचं इम्प्रूव्हायझेशन झालं होतं 11.4% पॉईंट्समध्ये होतं. ते जर 2019-21 पर्यंतचा कालावधी बघितला तर त्याच्यामध्ये जवळजवळ 70% वाढ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ही आपल्याला खूप दिलासादायक आणि खूप आनंददायी गोष्ट असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर इन्स्टिट्यूशनल बर्थ वेअर accessed by 88.6% of women in 2019-21, marking an increase of 9.8% points from 2015-16. 2015-16मध्ये इन्स्टिट्यूशनल बर्थ जर बघितलं तर 2015-16च्या कंपॅरिझनमध्ये जर 19-21चं कंपॅरिझन केलं तर ते 9.8% वाढलेलं आहे, असं या एडिटोरियलमध्ये या रिपोर्टमध्ये पाहाव्यास मिळतं असं लेखकाचं मत आहे. त्यानंतर बाकी जर सिव्हिअर कंडिशन बघितली, म्हणजे हेल्थ सिस्टम जी सुधारलेली नाही अशी राज्य कोणकोणती आहेत त्याचं बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये नागालँड आहे, बिहार आहे, मेघालय आहे, झारखंड आहे, उत्तर प्रदेश आहे. या राज्यांमध्ये थोडीशी भयानक सिच्युएशन आहे, थोडीशी विचार करायला लावणारी सिच्युएशन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आरोग्य व्यवस्था सुधारणं गरजेचं आहे असं सुद्धा लेखकाने इथं अंडरलाईन करून सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. त्याचबरोबर पुढं जे इथं येल्लोमध्ये हायलाईट केलं त्याच्यामध्ये काय बघूया आपण. द सर्वे इंडिकेट्स फॉर सम फिगर्स ऑफ 11% ऑफ प्रेग्नेंट वुमेन हू वेअर स्टील इदर अनरिच्ड बाय स्किल्ड बर्थ अटेंडंट्स. म्हणजे आता सर्वे जर बघितला आता सर त्याच्यामध्ये एक सिव्हिअर कंडिशन काय सांगितली की 11% प्रेग्नंट महिला ज्या आहेत एकूणपैकी आताच्या त्यांना जे स्किल्ड बर्थ अटेंडंट्स असतात, म्हणजे ज्या नर्स असतात त्यांच्या विशेष करून डिलिव्हरीमध्ये कोर्स झालेला असतो, अशा प्रकारच्या 11% भागामध्ये अशा प्रकारच्या नर्सचा तुटवडा भासत आहे असं याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याला अनुसरूनच या स्टेटची उदाहरणं दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि त्याचबरोबर बाकीसुद्धा इथं आकडेवारी आपल्याला पाहाव्यास मिळते निगेटिव्ह विशेष करून. इट्स हर्टनिंग टू सी दॅट द प्रपोर्शन ऑफ वुमन who use menstrual hygiene products has increased by almost 20% points between 2015-16 and 2019-21. म्हणजे मेन्स्ट्रुअल म्हणजे ज्यावेळेस महावारीमध्ये मुली असतात, महिला असतात त्यावेळेस जे आता याच्यावरती पॅडमॅन एक मूवी आला होता अक्षय कुमारचा, त्यांनी त्या पॅडचं महत्त्व खूप चांगल्या पद्धतीनं जनजागृती त्याच्यामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते. परंतु ते जे सॅनिटेशन महिला वापरतात ते खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये फक्त 20%च वाढ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. 20% सुधारणा झाली 2015-16 ते 2019-20चं कंपॅरिझन केलं तर. मग त्याच्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीनं सुधारणा होणं गरजेचं आहे असं सुद्धा कुठंतरी हा रिपोर्ट बघितल्यावर आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्यानंतर पुढं जे दिलंय ते पुढं अराउंड 54% ऑफ वुमन हॅव ए देअर ओन मोबाईल फोन्स, म्हणजे जवळजवळ 54% महिलांकडे आता स्वतःचा मोबाईल फोन असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कम्युनिकेशन त्यांचं जे आहे ते लवकर होण्यासाठी वगैरे वगैरे. म्हणजे अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन आपल्या हेल्थ सिस्टमला कशा पद्धतीनं हार्म करू शकतं आणि त्याच्यामध्ये आपण का अजून 100% यशस्वी झालो नाही हे सुद्धा लेखकानं या ठिकाणी पॉईंट टू पॉईंट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी इम्पॉर्टंट ही आकडेवारीच खूप महत्त्वाची आहे, ती चांगल्या पद्धतीने तुम्ही नोट डाऊन करून घ्या. याचा उपयोग तुम्ही एसेमध्ये, एथिक्समध्ये, अँसर रायटिंगमध्ये सगळ्या ठिकाणी करू शकता खूप चांगल्या पद्धतीनं. कारण हा जो आहे तो नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे रिपोर्ट आहे 5वा, आणि त्या रिपोर्टचा हवाला देऊन तुम्ही चांगल्या पद्धतीनं अँसर रायटिंगमध्ये मार्क्स मिळवू शकता.
समजते तुम्हाला. बाकी इम्पॉर्टंट या एडिटोरियलमध्ये असं काही नाही आहे. इथं आपल्या आजच्या महत्त्वाच्या न्यूज आणि आजचे महत्त्वाचे एडिटोरियल समाप्त होत आहेत. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि नवीन वर्षाला आज आपण निरोप देतोय. निरोप देत असताना नवीन वर्षाची पार्टी वगैरे असलं काही करून एकत्र जास्त येण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग जे सांगितलं आहे गव्हर्नमेंटनं आपल्याला, जे काही नॉर्म्स घालून दिले त्याचं व्हायलेशन होऊ शकेल. जास्तीत जास्त आपल्याला आता पॅन्डेमिकला गुड बाय करायचं आहे. नवीन वर्ष तरी येत राहतील जात राहतील, परंतु पॅन्डेमिक हा खरं तर जाणं गरजेचं आहे, कोरोना जाणं गरजेचं आहे. त्याच्याशी रिलेटेड स्वतः पण आपण सुरक्षित राहायचं आणि स्वतः सुरक्षित राहणं म्हणजेच आपल्या जवळच्यांना, आपल्या भारतीयांना सुरक्षित करणं असा त्याचा अर्थ आहे. ते लक्षात घेऊन जे काय तुम्ही करताय ते करा. आणि हे एक नवीन वर्ष जे आहे ते आपल्याला एक नवीन काहीतरी शिकवून जाते. त्याच्यातून काहीतरी धडा घेऊन आपण काहीतरी नवीन पुढं करूयात असा एक संकल्प करा आणि त्याच्यातून आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करूया. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये नवीन वर्षामध्ये नवीन दिवशी. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.